नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आता आपण चाललो आहोत रत्नागिरीला का तर तुम्हाला ही संपूर्ण सिरीज त्यासाठी पाहावी लागेल। आता मी चाललो आहे गोरेगाव ईस्टला, तिथून आपली लक्झरी बसने रत्नागिरीपर्यंतचा प्रवास होणार आहे। तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। व्हिडिओला सुरुवात करूया आता। आता आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहे गोरेगाव ईस्टला। आता गाडीची वाट बघूया किती टायमात येते, तोपर्यंत एक चहा होऊन जाऊ दे। जर कधी तुम्ही गोरेगाव ईस्टला आलात तर बिरबानी बस स्टॉपच्या बाजूला ना सुफी इराणी चायवाला आहे, तर तिथली चहा नक्की ट्राय करा। खूप छान असते, 14 रुपये कप होतं, पण चहा खूप छान आहे। आता एक 15-20 मिनटं लागेल आपल्या बसला यायला, बघूया तोपर्यंत वाट बघूया इथे। जस्ट प्रवासाला सुरुवात झाली आहे, गाडी आलेली आहे, पण एक छोटासा त्यांनी चेंज केलं आहे। ज्या गाडीने आपला प्रवास करायचा आहे ती गाडी इथून निघणार नाही तर दादरवरून निघणार आहे। सो त्यांनी आपल्याला दुसरी गाडी अरेंज करून दिली आहे डॉल्फिन गाडीनं। आता आपला इथून दादरपर्यंतचा प्रवास होणार आहे, त्यानंतर पुढे आपल्या ज्या गाडीने प्रवास करायचा आहे ती गाडी आपल्याला कंटिन्यू करायची आहे। आता जस्ट बसमध्ये पोहोचलो, बघू एक अर्धा तासात आपण दादरपर्यंत पोहोचू। या बसचा पण आपल्याला एक ऑप्शन होता, पण थोडंसं रेट जास्त होतं, त्यामुळे मी ह्या गाडीची बुकिंग नाही केली। नवलाई ही पण रत्नागिरीपर्यंत जाते, बघू परत कधीतरी आपला प्रवास होऊ शकतो, पण जर आधी प्लॅनिंग केलं असेल तर। या बसमध्ये ऑलमोस्ट आता मी 3 वेळा जागा चेंज केली आहे। ही बस ऑलमोस्ट वाटतं फुलच आहे, कारण सुरुवातीला तिथे बसलं त्यानंतर तिथे कोणतरी आलं, पण जागा चेंज केली। आता विलेपार्ले तिथे पण कोणतरी आलं, सो आता अप्पर सीटला आलेलो आहे। बघू, आय होप दादापर्यंत इथे तरी कोण आलं पाहिजे, तोपर्यंत ॲटलिस्ट इथे एकाच जागेवर बसून प्रवास करता येईल मला। जाऊन फिरत जाते। आता आपण प्लाझापर्यंत पोहोचलो, 1 तासापूर्वी सुरुवात केली होती आपण प्रवासाला, आत्ताचा फक्त प्लाझापर्यंत पोहोचलो। अजून आपल्याला आपल्या मेन गाडीमध्ये बसायचं आहे, बघू किती टाईम लागते। मुंबईतले ट्रॅफिक परत एकदा सुरू झाले आहे। रत्नागिरी डेपो इथे पण एक आहे आणि मागे पण एक आहे, दोन डेपोच्या बस आहेत आणि दोन्ही पण मे बी फुल आहेत। आता आपण मैत्री पार्कपर्यंत पोहोचलो आहे, 1-2 तासाचा प्रवास पूर्ण केला आहे। गोरेगाव ते दादर ते मैत्री पार्क, इथे थोडा वॉशरूमसाठी ब्रेक घेतलेला, आणि इथे काही सहप्रवासी आहेत ते चढणार होते, तो त्यासाठी ब्रेक घेतलेला। इथून आता लंच ब्रेक होईपर्यंत कंटिन्यू असेल आपला प्रवास। तुम्हाला आता गाडी दाखवून घेतो गाडी कशी आहे। आता आपण वासी टोल प्लाझाला पोहोचलो, गाडी खूप टाईम लागला आपल्याला मुंबईतून बाहेर निघायला। अशा प्रकारचं काही इंटेरियर आतमध्ये इथे आहेत 2 ACचे फ्लो, तिथे तुम्ही मॅन्युअली ॲडजस्ट करू शकता, पाहिजे तेव्हा ओपन आणि बंद करू शकता, कर्टन वगैरे। त्यानंतर ही छोटी लाईट,
त्यानंतर इथे चार्जिंगचे पॉईंट आहेत आणि ही अशा प्रकारची कुशन. सो तुम्ही बसूनही किंवा झोपूनही प्रवास करू शकता. आतमध्ये तुम्हाला उशी वगैरेही प्रोव्हाइड केली जाते. आत्ता आपण वाशी ब्रिजला पोहोचलो आहे आणि खाली बघू शकतो किती ट्रॅव्हल्सवाले आहेत. रत्नागिरी रूट्सवरचेच मला दिसत आहे. हा आहे मुजावर, पुढे डॉल्फिन. गावी जाण्याची अजूनही संख्या बऱ्यापैकी आहे. डॉल्फिनच्या अनेक गाड्या आहेत दिसतात मला. आपण म्हणून डॉल्फिनच्याच गाडीने प्रवास करून इथपर्यंत आलेलो, दादरपर्यंत. त्यानंतर आपण साईपूजेने प्रवास सुरू केला. कलंबुरीच्या मेन जंक्शनला पोहोचलो. इथून आपला मुंबई पुणे नॅशनल हायवे चालू होतो आणि आता आपण जाणार आहोत ते मुंबई गोवा हायवेला. इथे पण गर्दी भरपूर आहे. आपण काही ते स्टॉप घेणार नाही आहे. आपले बऱ्यापैकी प्रवासी आतमध्ये आलेले आहेत. आपण डायरेक्ट आपल्या मुंबई गोवा हायवेला निघणार आहोत. अमरापूरच्या जवळ आता आपण जेवायला थांबलो आणि इथे पोलादपूर, बोरवली, त्यानंतर एक प्रायव्हेट छोटी ट्रॅव्हलर आहे, त्यानंतर आपली साई पुजारी, नवलाई अशा लक्झरी बसेस इथे उभ्या आहेत. आता आपण ऑर्डर केलं आहे दाल खिचडी. सो तोपर्यंत वाट बघूया. हॉटेल मिलन करून समथिंग काहीतरी नाव आहे हॉटेलचं. अशा प्रकारे बस बाहेरून काही दिसते. पूर्ण AC स्लीपर कोच आहे. साई पूजा. पावणे 1च्या आसपास आता आपण अमरापूरच्या इथे हॉटेल मिलनमध्ये जेवायला थांबलो होतो. जेवणामध्ये मी दाल खिचडी आणि मसाला पापड ऑर्डर केलेला. जेवण ठीकठाक होतं, ओके होतं. तिथून आता पुढे आपण जेवण वगैरे निघालो आहे. सो बघू मध्ये काही चांगलं दिसलं काही तर शूट करेन नक्कीच. आता मी झोपणार आहे कारण पूर्ण ट्रॅव्हल्स इथे आहे. सो बाकी पण शूट करायचं आहे. तिथे आपलं काही ते अजून वेगळं असणार आहे. सो जरा आराम करतो पण नंतर थोडा वेळ भेटतो. संगमेश्वरच्या इथे आरवलीच्या आसपास आपण आता सध्या कुठेतरी आहोत आणि रस्त्यावर प्रचंड धुकं आहे. आता दाखवतो तुम्हाला. चहासाठी थांबलं आहे, छोटासा ब्रेक. तिथून ऑलमोस्ट आता 1-1.5 तासात आपण रत्नागिरीत पोहोचू. रस्त्यावर धुकं कसं बसलं ना ते तुम्हाला दाखवतो.
मुंबई ते रत्नागिरी साई पूजा ट्रॅव्हल्सचा संपूर्ण प्रवास आपला झालेला आहे. आता मी रत्नागिरीत पोहोचलो आहे साल्वी स्टॉपच्या इथे. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि बाकी काही डिटेल असेल ट्रॅव्हल्सवाल्यांची तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकतो, ती नक्की चेकआउट करा. यांच्या मुंबई ते लांजा राजापूर या रूटला तसेच मुंबई ते रत्नागिरी या रूटला बस सेवा चालू असते. तर तुम्हाला कधी या बसने प्रवास करायचा असेल तर तुम्ही प्रवास करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि प्रवास करा. बाकी हा व्हिडिओ आता अगदीच थांबवतो. चला, टेक केअर, टाटा, बाय बाय.